नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। आपण आपली जी पीवायक्यू एनालिसिसची जिओग्राफीची सिरीज चालू केली आहे त्याचा आज आपण सेकंड पार्ट म्हणजे आपण आज मेन्सची ग्रुप बी मेन्स जी 2025 ची झाली त्याचे क्वेश्चन एनालिसिस आपण आज करणार आहोत। त्याच्यामध्ये भूगोल आणि पर्यावरण असे दोन्ही जे टॉपिक आहे ते कव्हर करायचे आपल्याला, कारण मेन्स मध्ये जे आहे भूगोल आणि पर्यावरण या दोन्ही सब्जेक्टवर दोन्ही मिळून 10 क्वेश्चन्स विचारले जातात। आणि मी जसं डिकोडिंग घेतलंय तुमचं मेन्सचं, ठीक आहे, सिलेबस डिकोडिंग घेतला आहे, तो व्हिडिओ आपला अवेलेबल झाला आहे चॅनलवर। तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं की आयोगाचा जो शिफ्ट आहे आता तो भूगोलाकडून पर्यावरणाकडे कसा वळालेला आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू जिओग्राफी पेक्षा आता एन्व्हायरमेंटवर जे क्वेश्चन्स आहेत ते जास्त विचारायला लागला आहे आयोग। आपण जे ऑब्झर्व केलं की ग्रुप सी चा जो पेपर होता मेन्सचा त्याच्यामध्ये 60 ते 70% प्रश्न जे आहेत ते फक्त आणि फक्त पर्यावरणावर होते, ठीक आहे, जिओग्राफीवर कमी होते त्या मानाने। म्हणून आता आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे, आता फक्त भूगोलच नाही तर पर्यावरणाचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित एनालिसिस करून अभ्यास करावा लागणार आहे। तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण ग्रुप बी चा जो पेपर झाला प्रिलिम्सचा 2026 चा त्याचा एनालिसिस कव्हर केलाय। ग्रुप सी चा एनालिसिस 2025 च्या पेपरचं ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे। अजूनही कोणी बघितलं नसेल तर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि कोणाला काहीही डाऊट असेल तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता, ठीक आहे। तर चला बघूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नॉर्थ सिमलीवाल वाघांचे अभयारण्य भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आता याच्यामध्ये डायरेक्टली अभयारण्य दिले आहे, राज्य विचारले आहे। मी सिलेबस डिकोडिंगच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितले की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला पाठच असायला पाहिजे। त्याच्यामध्ये मी अभयारण्याचा जो सेक्शन आहे तो सांगितले की अभयारण्य आहे, काही पर्वतरांगा, शिखर, जनगणना अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाठच पाहिजे, ठीक आहे। असे डायरेक्ट क्वेश्चन आल्यावर आपल्याला माहित असायला पाहिजे, नाही तर मग वेळेवर आता इथे काही आपण कुठले लॉजिक वगैरे लावू शकत नाही, ठीक आहे। म्हणून माहित पाहिजे अशा गोष्टी, हे फॅक्ट्स बेस्ड क्वेश्चन असतात, इथे करेक्ट आन्सर आपल्याला माहितच पाहिजे, नाहीतर आपले मार्क्स जातात। आता बघायचं जे करेक्ट आन्सर आहे ना ते आहे ओडिशा। ओडिशामध्ये जे आहे नॉर्थ सिमलीपाल वाघांचे अभयारण्य आहे, याची स्थापना जी 1956 ची अभयारण्याची, आणि 1973 ला मग जो टायगर रिझर्व ऍक्ट आला होता आपला म्हणजे वाघांच्या संरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला होता, तर त्याच्या अंतर्गत जो आहे मग याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा, टायगर रिझर्व ऍक्ट, त्याच्या अंतर्गत मग याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला होता, हे लक्षात ठेवा। नंतर आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की भारतात टोटल किती व्याघ्र प्रकल्प आहे? तर 58 आहे, हे लक्षात ठेवा। 58वा आता रिसेंटचा कुठला आहे तर माधव राष्ट्रीय उद्यान जो आहे त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला आहे, 58वा उद्यान, आणि हे कुठे आहे? मध्य प्रदेश। 57वा पण सांगून देते, 57वा कुठला आहे व्याघ्र प्रकल्प? रातापानी, हे कुठे आलं? रातापानी हे पण एमपी मध्येच आलं। आणि रातापानी हे अभयारण्याचे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये भीमबेटका केव्स तुम्हाला माहिती असेल, ही जी केव्स आहे, ही जी गुहा आहे ही या रातापानी अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये आहे, भीमबेटका केव। याला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे, ठीक आहे, हे लक्षात असू द्या। आता सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प कुठल्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक कुठे आहे? एमपी मध्ये आहे। किती आहे? 9 आहे। महाराष्ट्र सेकंड नंबरला महाराष्ट्रामध्ये आहे, किती आहे? 6 आहे। आणि एमपी ला जे आहे ते टायगर स्टेट असे संबोधतात। टायगर स्टेट कुठल्या राज्याला म्हणतात तर माहित असायला पाहिजे, ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? व्याघ्र दिन 29 जुलैला, हे पण लक्षात असू द्या, ओके। आणि नंतर सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प, सर्वात मोठा नागार्जुन सागर,
नागार्जुन सागर. कुठे आला हा? श्रीशैलम आंध्र प्रदेश, आंध्रमध्ये, आंध्रा. ठीक आहे. नंतर सर्वात लहान, सर्वात लहान मध्ये आता बघा तसा ओरंग आहे. ओरंग आसामचा. ठीक आहे. ओरंग आसाम. याचं जे हे आहे क्षेत्रफळ आहे ते फक्त 78.8 स्क्वेअर किलोमीटर आहे. जर ऑप्शन मध्ये ओरंग असेल तर ओरंग टिक करायचं, पण जर ऑप्शन मध्ये बोर असेल महाराष्ट्रातलं बोर व्याघ्र प्रकल्प तर मग बोर करायचं. याचा आहे 138.5 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. हे दोन पैकी समजा दोन्ही असेल तर मग ओरंगच करायचं, पण मी तुम्हाला बोर पण याच्यासाठी सांगून दिलं की उद्या इनकेस जर हे ऑप्शन मध्ये असेल तर आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता बघा की पश्चिम बंगालमध्ये कुठला व्याघ्र प्रकल्प आहे? सुंदरबन आणि बक्सा हे दोन व्याघ्र प्रकल्प आहेत, ते पश्चिम बंगालमध्ये आहे. देन आसाममध्ये कुठला कुठला आहे? काझीरंगा सगळ्यांना माहितच आहे, मानस आणि नामेरी आणि तो ओरंग, हे 4 व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये आहे. नंतर बिहारमध्ये एकच आहे, वाल्मिकी. हे मी बाकी स्टेटच्या ऑप्शन मध्ये याच्यासाठी सांगितले, काही सांगता येत नाही की नेक्स्ट एक्झामला ह्या 4 पैकीच कुठला एक विचारले जाऊ शकते म्हणून. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला 4ही आणि डिटेल ऑलमोस्ट व्याघ्र प्रकल्पाबद्दल जेवढी महत्वाची माहिती आहे ती मी सगळी तुम्हाला सांगून झाली आहे. आणि रिसेंट जो आपली व्याघ्र गणना झाली ती पण एकदा बघून घ्यायची. काही सांगता येत नाही त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आपण आपल्या म्हणजे दृष्टीमधून बघा, जेव्हा आपण पेपरचं अनालिसिस करतो तेव्हा आपण सभोवतालची माहिती ऑलमोस्ट अशी प्रेडिक्टेबल माहिती हे केली पाहिजे, म्हणजे नोट केली पाहिजे की त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. आता ऑलरेडी आपण 4ही ऑप्शन्स आपण डिकोड केले आहे. याच्यावर काय विचारले जाऊ शकते? टायगर रिझर्व्ह ऍक्ट आहे, टोटल किती व्याघ्र प्रकल्प आहे भारतामध्ये, सर्वात मोठा कुठला आहे, सर्वात छोटा कुठला आहे, किंवा त्याच्या रिगार्डिंग व्याघ्र दिन कधी साजरा, जेवढ्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगता येणं पॉसिबल होतं ते ऑलमोस्ट मी तुमच्या कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे. तर चला आता पुढचा प्रश्न बघूया. नदी आणि त्याच्यावरील धरणे. ठीक आहे. आता हे पण आपल्याला गोष्टी माहीतच असायला पाहिजे. मी तुम्हाला डिकोडिंग, सिलेबस डिकोडिंगच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी मेन्शन केलं होतं की तुम्हाला धरणेच नाही, कुठली नदी आणि कुठला जिल्हा हे सुद्धा विचारले जाऊ शकतं. ऑलरेडी आता धरण आणि नदी विचारलंय, मे बी पुढच्या वेळेस हे विचारू शकतात की हे धरण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. तर आता बघा याचं जे करेक्ट आन्सर बघा, इथे 4 नद्या दिल्या आहे आणि 4 धरणे दिले आहे, कृष्णा, वारणा, भोगावती, वेण्णा, चांदोली, कान्हेर, धोम आणि राधानगरी. आता जनरली हे 3 जरी माहित नसेल ना, एक राधानगरी तर सगळ्यांना माहिती की कुठल्या नदीवर आहे, भोगावती नदीवर जे आहे ते राधानगरी आहे. मग याच्यावरून आपल्याला ऑप्शन भेटतं का बघूया बरं. 3च्या याच्यात 4 आहे. ठीक आहे. तर कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? 2 नंबरच्या याच्यात 3च्या याच्यात 4 आहे. ठीक आहे. आता हे जर करेक्ट आणि एकाच याच्यात दिलंय, हे जर 2 ऑप्शन मध्ये दिलं असतं तर मग कन्फ्युजन होण्यासारखं होतं. म्हणजे एक जरी माहिती असेल, आता त्याच्यामधून मी जे सिलेबस डिकोडिंगचं आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये हा पण पॉइंट मेन्शन केलाय की एलिमिनेशन मेथड म्हणा किंवा कधी कधी एक जरी माहिती असलं तरी आपल्याला आन्सर मिळतं. हे त्याचं प्रूफ आहे बघा. एकच माहिती आहे मला की भोगावती हे राधानगर म्हणजे भोगावती नदीवर राधानगरी धरण आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरून आपल्याला आन्सर मिळालं. मग कृष्णा जे आहे ते धोम नदी म्हणजे कृष्णा नदीवर धोम धरण आहे, नंतर वारणा नदीवर चांदोली आहे आणि वेण्णा नदीवर कान्हेर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 2 नंबरचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा की हे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये येते हे पण सांगते. राधानगरी कुठे आहे तर सगळ्यांना माहिती आहे, कोल्हापूर, शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे. ठीक आहे. धोम आणि कन्हेर हे दोन्ही येतं सातारा. ठीक आहे. देन चांदोली येतं सांगलीला. लक्षात असू द्या. ओके. असेच बाकीचेही जे धरण आहे किंवा काही जलाशय आहे त्याला कुठले नावं आहे, जसं शिवसागर जलाशय आहे, नंतर आपलं संभाजी महाराजांच्या नावावरून आहे, म्हणजे लक्ष्मी सागर आहे, राधानगरी आहे, असे वेगवेगळे नावं दिले आहे. तर ते सुद्धा एकदा बघून घ्यायचे कारण त्याच्यावर पण याच्या आधी प्रश्न विचारले गेले आहे. आता पुढचा प्रश्न आहे वनीकरणामुळे जमिनीच्या वर. आता 3 स्टेटमेंट आपल्याला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे आणि त्याच्यापैकी चूक कुठले आहे विधान हे विचारलाय.
पहिला प्रश्न आहे, वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते व भूजल रेषा खालावते. दुसरं स्टेटमेंट आहे, निर्वनीकरणामुळे जमिनीचा वरचा थर एकसंग होऊन भूजल रेषा उंचावते. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, भारताच्या ओसाड आणि निम ओसाड प्रदेशामध्ये अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम घटकाचे प्रमाण वाढल्याने या जमिनी सुपीक बनत आहे. ठीक आहे, आता चला आपण पहिलं स्टेटमेंट अनालिसिस करूया की वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते व भूजल रेषा खालावते. आता बघा, वनीकरण म्हणजे आपण जेवढे काही झाडं आपण लावतो, वनीकरण करणे म्हणजे झाडांचं प्रमाण वाढवणे. त्याने काही थराची झीज होणार आहे का? उलट ते तर माती जी आहे, मृदा ती घट्ट झाडाच्या मुळा पकडून ठेवते, म्हणजे झीज म्हणा किंवा धूप होण्यापासून संरक्षण करते. आणि भूजल रेषा त्याच्यामुळे खालावणार आहे का? तर नाही, उलट मुळा जे आहे ते पाणी पकडून ठेवतं आणि जेवढे जास्त झाडांचं प्रमाण तेवढं पर्जन्य पण जास्त होतं. म्हणजे याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. मग आता कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आहे? ए मध्ये आहे, 1 नंबरच्या याच्यात आहे, याच्यात नाहीये. ठीक आहे, 1 आणि 3 मध्ये आहे. चौथा ऑप्शन वरील सर्व आहे. दुसरं बघा, निर्वनीकरणामुळे जमिनीचा वरचा थर एकसंग होऊन भूजल रेषा उंचावते. आता पहिले तर असे जे प्रश्न आहे हे काही पाठांतराचे नाहीये, हे फक्त अनालिसिस आणि तुमचे जर काही बेसिक कन्सेप्ट, तुम्हाला ज्या टर्म्स आहेत, काही व्याख्या असतात. आता वनीकरण म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे. वनीकरण करणे म्हणजे काय? जास्तीत जास्त वनाचे क्षेत्र वाढवणे. ठीक आहे, म्हणजे वनांची लागवड. निर्वनीकरण म्हणजे काय? तर वृक्षतोड करणे, म्हणजे जास्तीत जास्त जेवढं काही वनांचे क्षेत्र आहे तिथील वृक्ष तोडणे. ठीक आहे, किंवा तेथील वनांचे प्रमाण कमी करणे, त्याला निर्वनीकरण म्हणते. याच्यावरूनच हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होतो. निर्वनीकरणामुळे जमिनीचा वरचा थर एकसंग होऊन भूजल रेषा उंचवेल का? वृक्षतोड केल्यामुळे नाही, उलट तो थर वाहून जाईल, भूजल रेषा खालावेल. म्हणजे हे अल्टरनेट केलंय त्यांनी, म्हणून हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे आता आपण एक कन्सिडर करू शकतो की ए आणि बी हे ऑप्शन आपलं करेक्ट येऊ शकतं. पण आपल्याला तिसरं पण आपल्याकडे अजून शिल्लक आहे स्टेटमेंट, की भारताच्या ओसाड आणि निम ओसाड प्रदेशामध्ये, ठीक आहे, ओसाड आणि निम ओसाड प्रदेशामध्ये अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटकाचे प्रमाण वाढल्याने या जमिनी सुपीक बनत आहे. नाही, सोडियम वाढल्याने जमीन सुपीक बनते का? नाही, बेसिक आहे. कॅल्शियम मुळे पण बनत नाही, मॅग्नेशियम, म्हणून हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. हे ना सगळे हे अंडरस्टँडिंगचे प्रश्न असतात, याच्यामध्ये आपण पाठांतर करू शकत नाही. नॉर्मल आहे की ठीक आहे, कॅल्शियमचं आपण एकदाच जाऊ देऊया, कधी कधी आपण ते प्रोव्हाइड करतो जमिनीला, पण सोडियम वगैरे एक लिमिटेड प्रमाणामध्ये ठीक आहे. पण ओसाड आणि निम ओसाड त्याच्यामध्ये अल्कधर्मीय जमिनीमध्ये, आता याच्यामध्ये आपण बघा की अल्कलाईन सॉइल मध्ये आणि म्हणजे एक येतं की फर्टाईल आपण करू शकतो का? तर नाही, हे बेसिक गोष्टी आहे. मग हे पण स्टेटमेंट चूक असल्यामुळे हे जे ऑप्शन आहे वरील सर्व जे विधान आहे ते चूक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आपल्याला संस्था आणि परिषदा दिला आहे आणि त्याचं स्थान म्हणजे कुठे झाल्या होत्या किंवा त्या संस्थांचे हेडक्वार्टर कुठे आहे हे विचारलेलं आहे. पहिला आहे जागतिक वन्य कोश, हे स्वित्झर्लंडला आहे का? तर हो, याचं करेक्ट आन्सर आहे. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम 1972 स्टॉकहोमला झाला होता का? तर हे पण करेक्ट आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट हे भोपाळला आहे का? तर नाही, हे चुकीचं आहे. हे आहे दिल्लीला. कुठे आहे हे? दिल्लीला आहे. ठीक आहे. वसुंधरा शिखर परिषद 1992 सगळ्यांना माहित असेल, इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा चॅप्टर प्रिपेअर करतो त्याच्यामध्ये सुद्धा वसुंधरा शिखर परिषदेचा उल्लेख आहे, पर्यावरणामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते माहितच असायलापैकी कुठे झाली होती. कुठे झाली होती? रिओ दी जानेरो, ब्राझील मध्ये. ठीक आहे, म्हणून हे दोन्ही चुकीचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे सी आणि डी, म्हणजे 3 नंबरचं जे आहे इथे चूक विचारलं होतं बरं का, बरोबर नाही. हे पण व्यवस्थित बघून घ्यायचं, कारण ऑप्शन मध्ये ए आणि बी पण आहे. याच्यामुळे बरेचसे लोक काय करतात, करेक्ट आन्सर काढतात आणि हे वरचं वाचत नाही आणि टिक हे करून येणार, पण विचारलं चुकीचं आहे, म्हणून सी आणि डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचे, एकदम घाईत येत आहे म्हणून घाईत नाही, पहिले बघायचं की चुकीचं विचारलंय की बरोबर विचारलंय. पुढचा आहे जैविक विविधता कायदा 2002 च्या विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. आता हा जैविक विविधता कायदा आहे. आता याच्यामध्ये आपण एवढा डिटेल वाचला नसेल तर पहिले अशा क्वेश्चनचं थोडं अनालिसिस करायचं. थोडा डिफिकल्ट आहे क्वेश्चन, पण तरी आपण समजून घेण्याचं, एकदम स्किप जर आपला काही टाइम असेल, सुरुवातीला वाटलं की मला याच्यातलं नाही काही वाटत आहे की कन्फर्म मला याचं येऊ शकतो, रिस्क नको वाटते, तर सोडून द्यायचा, पुढे जायचं. ठीक आहे, पण जर तुमच्याकडे सगळा पेपर झालाय, टाइम आहे, तर मग अशा प्रश्नावर तुम्ही विचार करू शकता, रिस्क घेऊ शकता. आता बघा,
त्यांनी बरोबर कुठली विधाने आहे हे विचारलेलं आहे. पहिले तर हेच बघायचं आपण की बरोबर विचारलंय की चूक विचारलंय. बघा, विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनांच्या व्यावसायिक व्यापारासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळांना आहे. आता तुम्ही मला सांगा की बेसिक आहे की विदेशी कंपन्या म्हणा किंवा कुठल्याही बहुउद्देशीय म्हणजे MNC जैविक कंपन्यांना स्टेट कसं काय अधिकार देणार आहे? हा अधिकार कोण देतं? सेंट्रल देतं ना. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या काही बॉडीज आहेत त्या देतं ना. मग कॉमन सेन्स आहे म्हणजे, आणि ते ह्या कायद्याअंतर्गत बरं का. कधी पण जेव्हा भारतातल्या भारतात किंवा राज्यांच्या संदर्भात गोष्टी असेल तर तो अधिकार हा राज्यांना असतो, पण राज्याच्या पलीकडचा जाऊन अधिकार जो आहे राज्याच्या क्षेत्राच्या बाहेरचा हा राज्यांना नाहीये. ठीक आहे, हा कॉमन सेन्स आहे, बेसिक आहे. मग हे स्टेटमेंट इनकरेक्ट असणार आहे. म्हणजे हे गेलं. आता ए ह्या ऑप्शन मध्ये आहे म्हणजे हाई ऑप्शन गेला, हाई ऑप्शन गेला आणि हाई ऑप्शन गेला. बघा, एकाच याच्यावरून उत्तर निघतंय की बरोबर एलिमिनेशन मेथडने मिळालं उत्तर. पण तरी आपण आता म्हणजे याचं करेक्ट आन्सर हे असणार आहे. बघा, एलिमिनेशन मेथड मी तुम्हाला सांगते ना की कशी कामात पडते, तर असं आपण अनालिसिस करू शकतो. बघा, नंतर हे सेकंड स्टेटमेंट. आता उत्तर मिळालंय पण तरी आपण बघूया. स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या हद्दीतून जैविक संसाधने गोळा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर संग्रह शुल्क आकारण्याचा अधिकार आहे का? ऑफकोर्स आहे. स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना आहे तो अधिकार. ठीक आहे, म्हणून हे बरोबर आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या दिशा निर्देशांना बांधील नाही. ऑफकोर्स तेच आहे ना, हा अधिकार राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाला आहे आणि ते यांच्या दिशा निर्देशांना बांधील आहे पाहिजे होतं इथे. राष्ट्रीय विविधता प्राधिकरण जैवविविधता प्राधिकरणच असणार आहे ना बांधील, दुसरं काही राज्य थोडी असणार आहे. म्हणून हे पण हे चुकीचं होतं. म्हणून एकच हे आहे स्टेटमेंट करेक्ट आहे. पण एकदम एलिमिनेशन मेथडनी बेसिक आहे याचं आन्सर निघालेलं आहे. म्हणून पहिले ना एखादा क्वेश्चन माहित नसेल तर एलिमिनेशन मेथडचा यूज करून बघायचा. ओके, देन आता पुढचं बघूया. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023चा रिपोर्टवर वगैरे पर्यावरणावर आता बघा आपण बघतोच आहे की जवळपास पर्यावरणाचेच प्रश्न जास्त आहे, एक धरणाचा प्रश्न सोडला तर. ठीक आहे, आता बघा फॉरेस्ट रिपोर्ट 2023 खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या वनांचे क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे हा प्रश्न विचारलाय. पहिला ऑप्शन आहे अतिशय घनदाट वने, दुसरा आहे खुली वने, तिसरा आहे खुरटी वने आणि चौथा आहे यापैकी नाही. आता याचा करेक्ट आन्सर आहे मध्यम घनदाट वने. म्हणजे याच्यात चारही याच्यामध्ये नाहीये ते ऑप्शन मध्ये. महाराष्ट्रामध्ये ना मध्यम घनदाट वनांचं जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त आहे. 2021 ला महाराष्ट्रामध्ये खुल्या वनांचं प्रमाण, 21चा जो रिपोर्ट होता ना त्याच्यानुसार जे आहे महाराष्ट्रामध्ये ते खुल्या वनांचं जे प्रमाण होतं ते सगळ्यात जास्त होतं. पण आता जे यावर्षी 23चा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मध्यम वनांचं जे प्रमाण आहे, घनदाट वने आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे आणि ते आहे 7.01%. आणि हे होतं 6 समथिंग होतं, काहीतरी 2% वगैरे असतील. ठीक आहे, तर हे खुले वने हे 2021चं होतं. ठीक आहे, सगळ्यात कमी जे आहे ते अतिशय घनदाट वनांचं जे प्रमाण आहे ते आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके, याच्यामध्ये हे म्हणजे 23च्या रिपोर्टनुसार हे कुठलेही वनांचं प्रमाण जे महाराष्ट्रामध्ये नव्हतं सगळ्यात ते मध्यम घनदाट वनांचं होतं, म्हणून याचं करेक्ट उत्तर होतं यापैकी नाही. पुढचा प्रश्न की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सर्वसमावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक CEPI आहे. आता बघा हे इंडेक्स पण पर्यावरण प्रदूषणाचे इंडेक्स पण आपल्याला विचारायला लागलेले आहे. तर त्यांनी तो इंडेक्स नुसार कुठल्या ठिकाणचा सर्वाधिक आहे विचारलं. तर हा इंडेक्स जो आहे हा प्रदूषण म्हणजे कुठल्या एरियामध्ये सर्वाधिक प्रदूषण आहे, कुठल्या शहरामध्ये, आणि औद्योगिक जे फॅक्टरीज असतात म्हणजे जे इंडस्ट्रियल फॅक्टरीज असतात त्यांचं पण त्या पण जे पोल्युशन क्रिएट करतात त्याचाही तो जो आहे डेटा जो आहे ते हे इंडेक्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर गाझियाबाद आहे. लक्षात ठेवा, याच्या आधीचा जो रिपोर्ट होता त्याच्यानुसार ना तारापूर होता. सॉरी. ठीक आहे, पण आता याचं करेक्ट आन्सर रिसेंटच्या इंडेक्स नुसार गाझियाबाद होतं. ओके, म्हणजे आपल्याला जे रिसेंटचे इंडेक्स आहे ते आता करणं फार गरजेचे आहे. इंडेक्सवर लक्ष ठेवायचं करंट मधले. आता बघा 2001च्या भारतीय जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता होती. एक विचारलंय, 11 विचारलं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, नाही तर घाईघाईमध्ये 11 विचारलं चला आपण पाठच केलं असतं. सर्वाधिक घनतेची राज्य कोणती, सर्वात कमी कुठली, सर्वाधिक घनतेचे केंद्रशासित प्रदेश कुठले, सर्वात कमी कुठले. ठीक आहे, हे महत्वाचे फॅक्ट्स आपण पाठ करतो, पण त्यांनी 2001चं विचारलंय. म्हणजे बघा आयोग आता आपल्याला कशा प्रकारे हे करतो, म्हणजे गुगली आपल्या समोर टाकतो. कधी कधी घाईघाईत आपल्याला 11 पण वाटू शकते किंवा आपण 11चं बघतो, फक्त 1चं कम्पॅरेटिव्हली बघायला जात नाही. पण आता आपल्याला 2001चं पण बघणं
गरजेचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर होतं पश्चिम बंगाल. 2001 ला ना पश्चिम बंगालची घनता जास्त होती आणि बिहार जे ते सेकंड नंबरला होतं. ठीक आहे, पण तेच 2011 ला काय झालं की बिहार जे आहे ते फर्स्ट नंबरवर आलं. बिहार फर्स्ट वर होतं आणि बिहारची घनता होती याच्यामध्ये 2011 मध्ये 1106 आणि वेस्ट बेंगॉल जे आहे ना ते सेकंड नंबरला आलं आणि याची होती 1028. लक्षात ठेवा. आणि भारताची किती आहे? 382 टोटल. म्हणजे भारताची ओव्हरऑल घनता जर आपण बघायला गेलं ती आहे 382. लक्षात असू द्या. याच्यामध्ये ही होती 2001 ला 904 आणि बिहारची होती 880. ओके, लक्षात असू द्या. पुढचं आहे खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा. आता बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना पहिले 3 वगैरे हे लक्षात आधी ठेवा, पण आता आपल्याला 5 लक्षात ठेवावे लागतात. पण मी डिकोडिंगच्या सिलेबस म्हणजे डिकोडिंग सिलेबसचं जे लेक्चर आहे आपलं त्याच्यामध्ये सांगितले की क्रम आपल्याला हे जे आपण मॅपचा यूज करून जास्त लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये त्यांनी चढता क्रम विचारलाय म्हणजे सगळ्यात कमी कुठलं आहे, तर एकदम इझी वेनी सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सगळ्यात हायेस्ट पीक इन महाराष्ट्र कुठलं आहे? कळसुबाई आहे. कळसुबाई आहे का ऑप्शन मध्ये? हो आहे. मग कळसुबाई कुठल्या 4 ऑप्शन पैकी लास्ट मध्ये दिलाय? कारण चढता विचारलाय. ए नंबरचं कुठे दिलाय का? याच्यात नाहीये, याच्यात नाहीये, याच्यात पण नाहीये, पण याच्यात आहे. बघा, मिळाला आन्सर. एकच ऑप्शन आहे ना. 2 ऑप्शन मध्ये असतात मग कन्फ्युजन होतं. मग तुम्हाला खरंच कमी कुठलं आहे किंवा कळसुबाईच्या आधी याच्यापैकी कुठलं येईल हे शोधावं लागलं असतं. ठीक आहे, सेकंड नंबरला हायेस्ट कुठलं येतं तर याच्यावरूनच आन्सर मिळाला. म्हणजे सगळ्यात कमी कुठलं आहे? त्र्यंबकेश्वर आहे. त्याच्यानंतर क्रमांक लागतो हरिश्चंद्रगडचा, त्याच्यानंतर लागतो डी म्हणजे महाबळेश्वरचा आणि 4 नंबरला हे म्हणजे हायेस्ट होतं कळसुबाई. ठीक आहे, लक्षात ठेवा. एकच याच्यावरून उत्तर निघालेलं आहे, जास्त कष्ट घ्यायची गरजच पडली नाही. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे औद्योगिक कॉरिडॉर विचारलेले आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिलं स्टेटमेंट त्याच्यामध्ये त्यांनी काय सत्य आहे ह्या 3 स्टेटमेंट पैकी ते विचारलं आहे. तर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल. सेकंड स्टेटमेंट आहे चेन्नई बँगलोर औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू या राज्यांना होईल. आणि थर्ड स्टेटमेंट आहे बेंगलुरू मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास चीनच्या मदतीने होईल. आता पहिलं, आता जेव्हा औद्योगिक कॉरिडॉरची सुरुवात झाली भारतामध्ये तेव्हा सुरुवातीला भारतामध्ये 5 औद्योगिक कॉरिडॉर होते. ठीक आहे, आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये 11 औद्योगिक कॉरिडॉर आहे. किती आहे टोटल? 11 आहे. हे लक्षात असू द्या. आता बघा, पहिलं स्टेटमेंट बघूया की हे जपानच्या मदतीने आहे का? तर हो, हे करेक्ट आहे. नंतर चेन्नई बेंगलोर औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा ह्या 3 राज्यांना होणार आहे का? तर हे पण करेक्ट आहे. आणि हे पण जे आहे चेन्नई बेंगलोर हे पण जपानच्याच मदतीने हा प्रोजेक्ट पूर्ण केला जाणार आहे. आणि थर्ड ऑप्शन जे आहे, आता याच्यामध्ये बघा ए आणि बी कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? नंबर 1 मध्ये आहे, नंबर 2 मध्ये. पण आता याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन हे होऊ शकतं की दोन्ही याच्यामध्ये ऑप्शन मध्ये ए बी आहे. तर मग आता तिसरं बघूया. आता याच्यामध्ये तिसरं कन्फर्म माहीतच असायला पाहिजे. याच्यात आपल्याला एलिमिनेशन मेथड अशा प्रश्नामध्ये चालत नाही, कारण 2 ऑप्शन मध्ये आता आपण कन्फ्युजन आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये तिसरं हे करेक्ट माहीतच असायला पाहिजे. बेंगलुरू चेन्नई आर्थिक कॉरिडॉरचा विकास चीनच्या मदतीने होईल. तर नाही, इथे युके पाहिजे होतं म्हणजे ब्रिटन. हे ब्रिटनच्या मदतीने होईल असं पाहिजे होतं, म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. म्हणून फक्त 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ए आणि बी हे करेक्ट ऑप्शन आहे आपलं. ठीक आहे, आता तुम्हाला बघा, आपण एकदा एक बघून घेऊया की पर्यावरणाचे प्रश्न बघा. तसं तर मी डिकोडिंग सिलेबसचं जे लेक्चर आहे आपलं त्याच्यामध्ये सांगितलेच आहे. 1, 2 हा पण पर्यावरणच आहे. 3, 4 हा करंट रिलेटेड पण पर्यावरण होता. 6 जवळपास 6 प्रश्न म्हणजे करंटचे जर आपण बघितले तर 6 प्रश्न जे आहे ते पर्यावरणाचे, 4 प्रश्न समजा जिओग्राफीचे. म्हणजे विचार करा की पर्यावरणाच्या जे पर्यावरणाच्या वरचे प्रश्न आहेत त्याला वेटेज खूप वाढलेला आहे, म्हणून आपल्याला पर्यावरणही व्यवस्थित करावं लागणार आहे. आमचा उद्देश हा सिरीज चालू करण्यामागं तुमच्या जी अभ्यासाची दिशा आहे ती योग्य रुळावर असावी. तुम्ही भरकटून म्हणजे अभ्यास करतोय म्हणून करू नये असं
होऊ देऊ नका, कारण खूप मोठी संधी आहे ही आता येणारी. याच्यामध्ये तलाठीच्या जागा आहे, बाकीच्या लिपिकच्या पण बऱ्याचशा जागा आहे आणि अजून जागांची वाढ होणार आहे. व्यवस्थित अनालिसिस करा. जे आपले लेक्चर्स दिले आहे प्रिलिम्स सिलेबसचे डिकोडिंग देन मेन्स व्यवस्थित बघा, ही सिरीज व्यवस्थित फॉलो करा. याची आपली बॅच पण आपली अवेलेबल होणार आहे, म्हणजे सॉरी त्याची आपण टेस्ट सिरीज जी आहे ऍपवर अवेलेबल करून देणार आहोत आपण. टेस्ट PYQ तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता. देन आपली बॅच पण चालू झाली आहे की आता जी येणारी ग्रुप सी प्रिलिम्स आहे त्याची बॅच पण आपली अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल हे आपण डिटेल बॅच मध्ये कव्हर करणार आहोत सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच बद्दल इन्फॉर्मेशन विचारू शकता. हे ऍप आहे आपला मेड सिंपल म्हणून, त्याच्यावर जाऊन तुम्ही आपल्या बॅच पण परचेस करू शकता. कोणाला काहीही डाऊट असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. व्यवस्थित लेक्चर बघा. काही डाऊट असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. काहीही विचारायचं असलं तुम्ही विचारू शकता. अभ्यासाबद्दल तुम्हाला जेवढं काही वाटत असेल की मला काही माझं चुकतंय का, काही डाऊट आहे मला, तुम्ही ते नक्की आम्हाला विचारू शकता. ठीक आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. टेस्ट सिरीज पण आपली आता 2 तारखेपासून टेस्ट सिरीज चालू होतीये. टेस्ट सिरीजला कोणी ऍडमिशन घेतले नसेल त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करा, कारण जेवढं जास्तीत जास्त तुम्ही टेस्ट सॉल्व्ह कराल तेवढं तुम्ही तुमचं नॉलेज चेक करता आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्याला अजून काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त आयोगाचे PYQ प्लस टेस्ट सिरीज ह्या दोन्ही गोष्टीचा मेळ घालून आपला अभ्यास जो आहे अभ्यासाला योग्य दिशा मिळते. म्हणून जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता त्याच्यामध्ये पण आपण ग्रुप सी मेन्स याच्यामध्ये याच्यानंतर आपण ग्रुप बी प्रिलिम्सचा पेपर आपण कव्हर करूया. म्हणजे आता आपण प्रिलिम्सचे घेऊया 2 पेपर, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.